नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे आता कूच केलेला आहे. काय घडतंय नेमकं जाणून घेऊया. सुरुवातीला जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसाची परवानगी. अटी शर्थीसह दिली परवानगी. सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही. आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार. जरांगे पाटील ठाम, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार. जरांगेंची भूमिका. मला दिसत नाही ते, पण ते असं नाही, 1 दिवसाचं नाही. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्हीही हिंदू, गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्हीही चर्चेला तयार. जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. दोन्ही बाजूंना समन्वय झाला पाहिजे असं वक्तव्य. शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे. असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाहीये किंवा तशी विनंती आलेली नाहीये. पण निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे. शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहेत, मी चर्चेसाठी तयार, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट. कायद्याच्या चौकटीत राहूनच 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार. संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्यानं जिंकायची आहे, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा. तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस, जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी केली अजित पवारांची स्तुती. गोरगरिबांचे प्रश्न ते ताबडतोब सोडवतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात. जरांगेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.